नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। बघा ना मंडळी, संध्याकाळ झाली की जेवणात कोणता पदार्थ बनवायचा याचं खूप टेन्शन येतं। फ्रीज उघडला आणि मोड आलेली मटकी दिसली। बघता क्षणी आता या मोड आलेल्या मटकीचं काय करू? काहीतरी तर्रीदार करावं असं वाटलं, पण चव मात्र वेगळी पाहिजे। मग विचार केला आणि उत्तर सापडलं। मिसळसारखी चव असणारी रस्सा भाजी करते। खाताना मटकीची भाजी वाटली नाही पाहिजे, असं वाटायला पाहिजे की जणू मिसळच खातोय। चला तर मग मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। मटकीमधले खडे काढून घेतले आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता कुकरमध्ये शिजवून घेते। आता मी मटकी कुकरमध्ये घालून घेते। मटकी शिजवण्यासाठी 1 छोटा तांब्या पाणी घालून घेते। अर्धा पातळ आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते। आता मी अर्धा छोटा चमचा हळद घालून घेते। अर्धा चमचा मीठ घालून घेते। हळद आणि मीठ घातल्यामुळे मटकी अतिशय चविष्ट लागते। आता मी कुकरला झाकण लावते आणि गॅस चालू करून घेते आणि गॅसवर कुकर ठेवते। 10 मिनिट मटकी शिजायला लागेल, तोपर्यंत वाटणाचा मसाला काढून घेते। इथे मी 1 तुकडा खोबऱ्याचा पातळ आणि बारीक कापून घेतला आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। 1 मोठा कांदा आणि अर्धा टोमॅटो। अर्धा टोमॅटो मी मटकी शिजवताना घातलेला आहे, म्हणून वाटणात अर्धा टोमॅटो वापरते। इथे माझा कांदा आणि टोमॅटो कापून झालेला आहे। आता मी वाटणाचं साहित्य तेलामध्ये भाजून घेते। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता मी कढईत 1.5 चमचा तेल घालून घेते। तेल नॉर्मल गरम झालं की लगेचच लसूण तेलात घालून घेते। छान रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा, करपून द्यायचा नाही। गॅसची आच लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे वाटणाचं साहित्य व्यवस्थित भाजलं जातं। हे पहा, लसणाचा रंग चेंज झाला आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि खोबरं घालून घेते आणि खोबऱ्याचा रंग ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घेते। हे पहा, खोबऱ्याचा रंग छान ब्राऊन झाला आहे। आता तोही मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता मी तेलामध्ये कांदा घालून घेते। कांद्याचा रंगही छान ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा, करपून द्यायचा नाही। हे पहा, कांद्याचा रंग छान ब्राऊन रंग झाला आहे। आता मी तोही मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेते। अर्धा कापून घेतलेला टोमॅटो, 1 इंच अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या घालून घेते। आता मिक्सरला बारीक वाटून घेते। वाटलं तर थोडंसं पाणी घाला, म्हणजे वाटण बारीक होईल। हे पहा, इथे माझं वाटण वाटून झालेलं आहे। आता कुकर गॅसवरून बाजूला घेते आणि मटकी शिजली का नाही ते पाहते। हे पहा, मटकी छान शिजली आहे। आता एका वाटीत काढून घेते। हे पहा, शिजवलेली मटकी मी एका वाटीत काढून घेतलेली आहे। आता मी फोडणी देते। इथे मी वाटणाचं साहित्य ज्या कढईत भाजलं त्याच कढईत मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेते। कढीपत्ता तेलामध्ये तडतडला की लगेचच वाटलेलं वाटण घालून घेते आणि तेलात छान परतून घेते। मसाला तेलात जेवढा भाजून घेतो तेवढाच रश्श्याची चव वाढते। आता मी कढईवर झाकण ठेवते आणि गॅसची आच लो करते, म्हणजे मसाला वाफेत चांगला शिजून निघेल। आता मी कढईवरचं झाकण काढते। हे पहा, वाटणाला चांगलं तेल सुटलं आहे। मसालाही छान भाजला आहे। एकदा मसाला चमच्याने हलवून घेते, म्हणजे मसाला खाली लागणार नाही। आता सुके मसाले घालून घेते। 1 चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मटण मसाला। आता सर्व मसाले वाटणात एकत्र करते आणि वाटणाबरोबर भाजून घेते। हे पहा, मसाल्यांनी छान तेल सोडलं आहे, म्हणजे वाटण आणि मसाले छान तेलात भाजलं आहे। आता मी वाटणाचं पाणी घालून घेते आणि मसाले पाण्यात एकत्र करून घेते। हे पहा, वाटण छान वाटणाच्या पाण्यात एकत्र झालं आहे। आता शिजवलेली मटकी कढईत घालून घेते। आता मी अर्धा चमचा मीठ घालून घेते। मीठ मात्र चवीनुसार घालायचं, कारण मटकी शिजवताना मी मीठ घातलं होतं, म्हणून चवीनुसार घाला। आता 1 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घालते, म्हणजे रस्स्याची चव खूप छान येते। आता एकदा चमच्याने रस्सा ढवळून घेते। आता कढईवर झाकण ठेवते आणि 5 मिनिट रश्श्याला उकळी काढून घेते। आता मी झाकण काढते। हे पहा, रश्श्याला किती छान उकळी आलेली आहे। रश्श्याचा वासही अतिशय भन्नाट येतोय। गेले साधं सिंपल रस्सा करायला आणि कशी काय मिसळची चव रश्श्याला आली कळलीच नाही। आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते। आता मी मटकीचा तर्रीदार रस्सा सर्व्ह करते। हे पहा मंडळी, रस्स्याला किती छान तर्री आलेली आहे। साधे मी मसाले घातले,
पण रस्सा करण्याची पद्धत वेगळी असली की रश्श्याची चवही चेंज होते आणि तर्रीदार रस्सा करण्यासाठी जास्त तेलाची गरजही लागत नाही. वाटण तेलात छान भाजलं की रश्श्याला आपोआप तरी येते आणि रस्सा दिसायलाही देखणा दिसतो. बघता क्षणी मन गेलं पाहिजे. आज मटकीचा तर्रीदार रश्श्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. चला तर मंडळी, आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा.